नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आले असेल नेमका हा व्हिडिओ कशावरती होणार आहे ते। तर चला मंडळी, जास्त वेळ न करता व्हिडिओला आपण सुरुवात करून घेऊ। तर सर्वप्रथम तुमच्यापाशी जे ही लॅपटॉप पीसी असेल त्याच्यावरती तुम्ही क्रोम ओपन करा। ही जी लिंक आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन। त्यातून आपला जो ग्रुप आहे तिथे तुम्ही जॉइन करू शकता। ओके, ज्याही कॅन्डिडेटचा आपल्याला म्हणजे SBIचा फॉर्म भरायचा आहे सरळ सोपी भाषेत, त्याच्यासाठी आधी रजिस्ट्रेशन करावं लागतं। नेमकं ते रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करावं लागतं ते तुम्ही बघू शकता। सर्वप्रथम कॅन्डिडेटचं पहिलं नाव मी एंटर केलं आहे तुमच्या समोर, त्याच्यानंतर कन्फर्म नाव केलं, त्याच्यानंतर मिडल नेम म्हणजे बाबाचं नाव जे असेल ते, आणि त्याच्यानंतर सरनेम म्हणजे माझं नाव श्याम धाकळे आहे, श्याम धाकळे बस। बाबाचं नाव सुदास आहे म्हणजे श्याम सुदास धाकळे असं इथे तुम्ही फुल नेममध्ये बघू शकता। साक्षी रमेश धाकळे म्हणून हे नाव आलेलं आहे। त्यानंतर इथे कॉन्टॅक्ट नंबर द्यावा लागणार आहे आणि ईमेल ID। तर कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो इथे मी फिल करून घेते आणि सोबत जे ईमेल ID आहे ते सुद्धा इथे फिल करून घेते। तर ईमेल ID जी आहे ते फिल करा। @ असेल तर @ याहू असेल तर याहू, रेडिफ असेल तर रेडिफ तुम्ही इथे बघू शकता। तर तुम्ही बघू शकता मी नाव वगैरे एंटर करून सबमिट केलेलं आहे। इथे तुमच्या डोळ्यासमोर यूजर ID आणि पासवर्ड दिसत असेल, जो तुम्हाला दिसला नाही पाहिजे त्याच्यासाठी मी इथं थोडं गडबड केलेली आहे। ओके, तर इथे मी रेड बॉक्समध्ये करून दाखवत आहे तुम्हाला। मी सर्वप्रथम नाव टाकले, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ID टाकून सबमिट बटनावरती क्लिक केले। त्याच्यानंतर ते सबमिट झालं। इथे आपल्याला फोटो साईन अपलोड करावा लागणार आहे आणि लाईव्ह फोटोसुद्धा। इथे फोटो आणि साईन अपलोड करताना विशेष सूचना द्यावा लागते, लक्षात असू द्या। त्या म्हणजे हा की फोटो हा व्हाईट बॅकग्राऊंडचाच पाहिजे, सिग्नेचर हे ब्लॅक पेनने आणि व्हाईट पेपरवरच पाहिजे अशी याची अट आहे, आणि सोबत लाईव्ह फोटोसुद्धा हवा आहे। तर मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी इथे आपल्याला अपलोड करावा लागणार आहे। जर तुमच्यापाशी प्रिंटर नसेल तर तुम्ही साधा फोटो काढा, प्रिंटर असेल तर 200 DPI फोटो आणि साईन स्कॅन करा, क्रॉप करा आणि ती इथं अपलोड करा। नेमकं फोटोची साईज कशा प्रकारे कमी जास्त करावं लागते, सिग्नेचरची साईज कशा प्रकारे कमी जास्त करावं लागते याच्या निगडीत आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेला आहे। तो असा एक व्हिडिओ बनवून आणलेला आहे मी, ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या स्टेटमध्ये म्हणजे भारतात कोणताही फॉर्म भरताना कशा प्रकारे तुम्ही तो अपलोड करावा लागते, सिग्नेचर, फोटो, डॉक्युमेंट्स, PDF, JPG, PNG अशा संपूर्ण प्रश्नाचे उत्तरे त्या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहे। तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। 100 KB ते 200 KB काय असते, 200 KB ते 500 MB काय असते, असं संपूर्ण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तिथे मिळून जाईल। तर इथे तुम्ही बघू शकता मी फोटो, साईन आणि लाईव्ह फोटो जो आहे तो अपलोड केलेला आहे। तुमच्या डोळ्यासमोर बघू शकता कशा प्रकारे अपलोड करावं लागणार आहे। बस साधी सोपी सरळ पद्धत आहे। त्याच्यानंतर इथं कन्फर्मवरती टिक करून घेते आणि सिंपल नेक्स्ट बटनावरती क्लिक करते। त्याच्यानंतर इथे बेसिक माहिती विचारणार आहे, नेमकं कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहे, तुमची कास्ट, तुम्ही डिसेबल आहे का, तुमचा ॲड्रेस, तुमचा आधार नंबर, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा पॅन कार्डचा नंबर, ही संपूर्ण माहिती इथे फिल करावं लागणार आहे। त्यानंतर तुम्ही ट्विन्स आहे का, जन्मतारीख काय तुमची, वडिलाचं नाव, आईचं नाव, मोबाईल नंबर, अल्ट्राटेक मोबाईल नंबर अशी संपूर्ण माहिती याच्यामध्ये फिल करावं लागते। तर इथे तुम्ही बघू शकता मी ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ती इथं पोस्ट निवडली आहे। त्याच्यानंतर जे कास्ट आहे ते कास्टसुद्धा निवडली आहे। त्याच्यानंतर आपण जरासं खालती आलो तर तुम्ही बघू शकता हा उमेदवार, हा कॅन्डिडेट जो आहे तो डिसेबल नाही आहे म्हणून इथे मी नो केलं। इथे नो केलं म्हणून याच्या निगडीत जेवढेही ऑप्शन राहते ते सर्व अनडिसेबल होऊन जाते, म्हणजे ते सिलेक्ट करायचं काम नाही पडत। तर हे संपूर्ण नो येऊन जाते, ॲटोमॅटिकली जनरेट होऊन जाते। जर डिसेबल कॅन्डिडेट येस केलं असतं तर मग मला डीपमध्ये माहिती द्यावं लागली असती, डिसेबिलिटी कार्ड, कोणती डिसेबिलिटी आहे, ट्विन्स म्हणजे एकापेक्षा जास्त डिसेबिलिटी आहे का, हे संपूर्ण माहिती द्यावी लागली असती। म्हणून हा उमेदवार डिसेबल नाही आहे म्हणून मी तर नो केलं सरळ सोपी भाषेत।
त्याच्यानंतर आपण इथे बघू शकता रिलिजन, जो तुमचा धर्म आहे तो घ्या. हा कॅन्डिडेट SCमधून बुद्धिझम आहे तर मी इथं ते निवडलं आहे. हा उमेदवार एक सर्व्हिसमॅन नाही आहे, माजी सैनिक नाही आहे किंवा माजी पाल्य वगैरे असं काही नाही, त्याच्यामुळे मी तर नो केलं. मायनॉरिटीमध्ये हा कास्ट येत राहते म्हणून इथं मायनॉरिटी येस करू शकता. त्यासाठी मायनॉरिटीचं प्रमाणपत्रसुद्धा लागते. त्याच्या निगडीत जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही तशी कमेंट करू शकता. इतकेच नाही तर सिटिझनशिप इंडिया घेतलं. इथे आधार कार्डचा नंबर एंटर केला. तुमच्यापाशी पॅन कार्ड असेल तर ते तुम्ही इथं एंटर करू शकता. त्यानंतर इथं स्टेट निवडलं. कोणत्या स्टेटमध्ये कोणत्या एक्झाम सेंटर तुम्हाला हवं आहे ते इथून तुम्ही निवडू शकता. या उमेदवाराला अमरावती, पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव, वर्धा असे सेंटर हवे होते म्हणून तशा निवडू आम्ही इथं सेंटर निवडले आहे. त्याच्यानंतर इथे आपण बघू शकतो पर्सनल डिटेलमध्ये डेट ऑफ बर्थ, जे उमेदवाराची जन्मतारीख आहे ते इथे एंटर करून घेतली. त्याच्यानंतर आजच्या तारीखनुरूप जेही त्याचं वयोमर्यादा करंटमध्ये आहे ते इथं डोळ्यासमोर आलेलं आहे. त्याच्यानंतर इथं लिंग विचारलं आहे, जेंडर मेल आहे, फिमेल आहे, ट्रान्सजेंडर आहे, अदरमध्ये आहे तर ही फिमेल आहे त्यामुळे मी ते फिमेल केलं. त्याच्यानंतर इथं यू हॅव ट्विन्स म्हणते, तिथं नो केलं कारण ते जुळवा वगैरे आहे नाही. त्याच्यानंतर इथं फादर नेम, मदर नेम आणि पाऊस नेम म्हणजे जोडीदार. आता हा मॅरिड नाही आहे म्हणून इथं मी अनमॅरिड केलं. त्याच्यानंतर इथे ॲड्रेस करस्पॉन्डमध्ये जो ॲड्रेस आहे तो इथे एंटर करून घेतला. तुम्ही बघू शकता ॲटपोस्ट, कुरळपुन्हा वगैरे वगैरे जो ॲड्रेस आहे तो इथे अपलोड करून घेतला. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या खालतं जर थोडा आला आपण तर तुम्ही इथं बघू शकता परमनंट ॲड्रेस विचारत आहे, म्हणजे जो तुमचा वर्तमान ॲड्रेस आहे तोच तुमचा परमनंट ॲड्रेस काय असं तर इथं सेम ॲज ॲड्रेसवर मी क्लिक केलं. त्याच्यानंतर इथं परमनंट ॲड्रेस मी निवडला आहे. त्याच्यानंतर जो वर्तमान ॲड्रेस आहे तोच माझा परमनंट ॲड्रेस आहे अशी इथं मी निवड केलेली आहे. त्याच्याखाली इथं बँक डिटेल विचारात आलेली आहे ॲप्लिकंटची, म्हणजे काही कारणास्तव परीक्षा वगैरे रद्द झाली तर ही फी परत मिळणार त्याच्यासाठी बँक डिटेल विचारली. तर इथं बँक डिटेल मी एंटर केलेली आहे. तुम्ही बघू शकता ब्रँच, अकाउंट, IFSC कोड आणि याच्यावरती अकाउंट नंबरसुद्धा आहे. तो तुम्हाला दिसला नाही पाहिजे म्हणून मी थोडा हाईट करून ठेवलं. त्याच्यानंतर 18% GST आहे आणि 100 रुपये याला फी आहे. SC कास्टला तर 100 आणि 18 118 रुपये याचा DD ठेवण्यात आला आहे. त्याच्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेलवरती क्लिक केल्यानंतर मी नेक्स्ट केलं. तुम्ही बघू शकता इथे क्वालिफिकेशन विचारण्यात आलेलं आहे. ग्रॅज्युएशन कशात आहे, किती पर्सेंटेज आहे, पासिंग कधी आहे, तुम्हाला लँग्वेज कोणकोणत्या येणार आहे, हे संपूर्ण माहिती इथे मी फिल करून घेते. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता इथे तुमची ड्युअल डिग्री आहे का असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तो मी इथं नो करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन म्हणजे इंजिनिअरिंग आहे, पासिंग पर्सेंटेज किती आहे, त्याच्यानंतर पासिंग इयर आणि प्लस कास्टमध्ये सेकंडमध्ये की थर्डमध्ये ते इथे मी निवडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता क्वालिफिकेशन डिटेल मी अशा प्रकारे एंटर करत आहो आणि केली. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स वगैरे असाल तर तुम्ही टाकू शकता. तुम्हाला भाषा कोणकोणत्या येते, इथे ह्या मॅडमला तिन्ही भाषा येते म्हणून तिन्ही भाषावर क्लिक केलं. व्हॅलिडेट युअर डिटेल करून नेक्स्ट बटनावरती मी क्लिक केलं सरळ सोपी भाषेत. त्याच्यानंतर आपण इथे बघू शकता ह्या नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं फॉर्म प्रिव्ह्यू आलेला आहे. ही आतापर्यंत भरलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या तुम्ही बघून घ्या. एकदा सबमिट केल्यानंतर ही माहिती आपल्याला परत एडिट करता येणार नाही आहे. आताच ही पूर्ण माहिती व्यवस्थित बघितल्यानंतर आय ॲग्रीवर क्लिक करून आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावरती सिंपल क्लिक करून घ्या. ओके, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आय ॲग्री आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करून घेऊ आपण. त्यापूर्वी इथं थोडी मिस्टेक झाली होती, ती मिस्टेक दुरुस्त करण्यासाठी मी वापस आलेलो आहो. इथे जे एक्झाम सेंटर होतो ते एक्झाम सेंटरमध्ये यांना नागपूर हवं होतं, त्याच्यासाठी इथे मी नागपूर फेज 2 करिता नागपूर हे सेंटर निवडून घेतलं आणि आपण समोर चाललं गेलो. त्यानंतर इथं सर्वात महत्त्वाचं राहते कोणताही गव्हर्नमेंट फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरावा, विशेष माहिती भरा. त्याच्यानंतर माहिती भरलेली एकदा सोडून 2-3दा व्यवस्थितरित्या चेक करा तुम्ही भरलेली माहिती व्यवस्थित आहे का. त्यानंतर तुम्ही भरलेली माहिती स्पेलिंग हे व्यवस्थितरित्या चेक करून घ्या. एकदा सबमिट केलेला फॉर्म परत भरता नाही येत आणि नाही परत एडिट होत असते. त्याच्यानंतर कॅप्चर वगैरे एंटर करून मी सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करून घेतलेला आहे. इथचंसुद्धा मी कॅप्चर एंटर करून घेते
आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून घेते. ओके. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची माहिती, हा फॉर्म एकदा प्रिव्ह्यू करून घ्या तुम्ही. प्रिव्ह्यू व्यवस्थित चेक करा आणि त्याच्यानंतर सबमिट या बटनावर टिक करा. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, कॅन्डिडेटची माहिती, का जेंडर, कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केलं, हे संपूर्ण माहिती तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. सरळ सोपी भाषेत भारतीय प्रतिभूती याच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झाली. हा इथे कॅप्चर एंटर करून आय ॲग्री बटनावर क्लिक करून कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावरती आपण सरळ क्लिक करून घेऊ. ओके. तर इथे तुम्ही बघू शकता माझा थोडा कॅप्चर मिस्टेक झाला. मी परत भरते आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करते. त्यानंतर मित्रांनो ओके या बटनावरती क्लिक करू. त्याच्यानंतर इथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करणार आहे. डाव्या हाताचा अंगठा आणि डिक्लेरेशन मागत आहे. म्हणजे हेच, ही वरील माहिती संपूर्ण खरी खोटी आढळल्यास असं तसं हे असं डिक्लेरेशनमध्ये राहते. डिक्लेरेशन नेमकं असते वगैरे कसं काय तेही मी तुम्हाला दाखवून देणार आहोत. डिक्लेरेशनची साईज, थंबची साईज हे 50 KB आत आणि 20 KB वरती पाहिजे. डिक्लेरेशनची साईज 50 KB वरती आणि 100 KB आत पाहिजे. त्याच्याच फोटो आणि सिग्नेचरचं जर सांगायचं झालं, लाईव्ह फोटो तो हा लाईव्ह घ्यावा लागते. यामध्ये साईजचं काही नसतं. अपलोड फोटो हा व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये करावा आणि त्याची साईज 20 KB वर आणि 50 KB आत. त्याच्यानंतर सिग्नेचरची साईज 10 KB वर आणि 30 KB आत, असा हा क्रायटेरिया आहे फोटो सिग्नेचरचा. त्याच्यानंतर हे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड करून घेतले, तुम्ही बघून घेतले आणि इथे आपण कॅप्चर एंटर करून आपली जो फी आहे, जो DD आहे, जो शासनाला द्यावा लागतं तो इथे आपण देणार आहोत. तिथे कॅप्चर एंटर करून सबमिट या बटनावरती क्लिक करणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता मी UPI QRद्वारे हे पेमेंट करणार आहोत. तुमच्यापाशी इंटरनेट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग या सर्व गोष्टीमुळे तुम्ही करू शकता. इथे मी हा जो QR दिसते याच्यावरून जे पेमेंट आहे ते देणार आहोत. तर मी हा QR माझ्या फोनपेमध्ये स्कॅन करून याचं सरळ सोपी भाषेत पेमेंट करून घेते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हा पूर्ण फॉर्म ऑनलाईन असून ही पूर्ण प्रक्रिया लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे. जर तुम्ही अतिहुशार असाल तर कृपा करून यामध्ये कसल्याही प्रकारची छेडछाडी नका करू, ही आमची विनंती आहे तुम्हाला. काही जण हॅकर किंवा असते एक्स्ट्रा वगैरे ज्यांना भरपूर माहिती राहते. तर इथे पेमेंट झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे पेमेंट झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ह्या पेमेंट झालेला आहे. इथं कॅन्डिडेट लॉग इन या बटनावरती क्लिक करू. जो युजर ID आणि पासवर्ड सुरुवातीला जनरेट झाला होता तो आपण लॉग इन करून घेऊ. त्याच्या आधी आपण केलेली जे पेमेंट आहे त्याची पावती आपण इथं सेव्ह करून घेऊ मोबाईलमध्ये, PC मध्ये. ही जर तुमच्यापाशी प्रिंटर असाल तर तुम्ही प्रिंटद्वारे प्रिंटही करून कॅन्डिडेटला देऊ शकता किंवा ते सेव्ह ॲज PDF करून तुमच्यापाशी जपून ठेवू शकता. तर इथे आपण युजर ID आणि पासवर्ड एंटर करून सरळ याला लॉग इन करून घेऊ. लॉग इन केल्यानंतर जे ॲप्लिकेशन आपण भरलेलं आहे त्याची प्रिंटआउट जी आहे ते आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर इथे मी ॲप्लिकेशनचा युजर ID आणि पासवर्ड एंटर करते आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करते. ठीक आहे. तर लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर जी आपण भरलेली माहिती आहे त्याची प्रिंटआउट आपण घ्यायची, कॅन्डिडेटला द्यायची बाय हँड. प्रिंटर असेल तर, नसेल तर ती जपून ठेवायची आपल्या PC मध्ये. शक्यतोवर तुम्ही ही PDF व्यवस्थित सांभाळून ठेवा, कारण समोर यावरूनच ॲडमिट कार्ड येणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला मेसेज येणार आहे की ॲडमिट कार्ड कधी येणार आहे. त्याच्यानंतर तुमचा एक्झाम कधी आहे, जो निवडलेलं सेंटर आहे त्या सेंटरवरच तुमची एक्झाम होणार आहे. तर अशा प्रकारे आपण सरळ सोपी भाषेत जी ही वॅकन्सी आलेली आहे तिचा पूर्णतः फॉर्म लाईव्ह प्रक्रिया तुम्हाला दाखवलेली आहे. आशा राहून मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करून द्या. धन्यवाद. काही समस्या असल्या नक्की कमेंट करा.